राज्यातील मराठ्यांना वाटप करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या संख्येवरून वाद निर्माण झालेला आहे। राज्यामध्ये 12 लाखांपेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती सरकारने दिली आहे। मात्र या आकडेवारीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्षेप घेतलाय। अधिकारी उपसमितीची दिशाभूल करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। तर दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सरकार ओबीसी आरक्षण संपवत असल्याचा घणाघात केलाय। 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं त्यांनी जाहीर केलंय आणि 12 लाख प्रमाणपत्र वाटल्याचं जाहीर केलं गेलंय। आणि जर असं झालं असेल तर मग जरांगे पाटील आणि विखे पाटील यांच्यामध्ये नक्की काय सेटलमेंट झाली? मग एका बाजूला ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यामधल्या शिंदे असतील किंवा पवार असतील, या सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण आज रोजी महाराष्ट्रातलं संपवलेलं आहे। मला तरी असं वाटतं की हे मिसगाईड करते मंत्रिमंडळाच्या उपसमितीला अधिकारी वर्ग सगळा। हे सत्य आहे, कारण ज्यावेळेस शिंदे साहेबांची समिती नियुक्त केली गेली आणि त्यांनी ज्यावेळेस त्या काळात नोंदी शोधल्या त्यावेळेस 58 लाख नोंदी शोधल्या गेलेल्या, 48 लाख ते सापडले म्हणतात नोंदी शिंदे समिती। या शिंदे समितीनं त्यावेळेसचं सरकारनं दिलेलं प्रोसिडिंग आहे 58 लाखांचं, 58 लाख। मग आता याच्यात काय कन्फ्युजन व्हायला लागलंय? हे सत्यच 58 लाखच नोंदी आहेत, 48 लाख नाही। तर आता सरकारकडून कुणबी प्रमाणपत्रांबाबत काय माहिती समोर आलेली आहे ते आपण सविस्तर पाहूयात। शिंदे समिती स्थापनेपासून आढळल्यास 48 कुणबी नोंदी, 12 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याची माहिती सरकारने दिली आहे। यासोबतच 6 महिन्यांमध्ये संभाजीनगर विभागामध्ये 49,958 प्रमाणपत्रांचं वाटप झालं। बीड जिल्ह्यामध्ये 34,692 प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं।